महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून सीमा भागातील गरजू आणि गरीब नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी मदत केली जाते। मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश शिवटे यांनी बेळगाव येथे येऊन बेळगाव आणि आजूबाजूच्या अनेक नागरिकांचे अर्ज तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात प्रलंबित असल्याची सविस्तर माहिती घेतली। यावेळी मंगेश शिवटे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीबाबत माहिती देत सीमा भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले। नमस्कार सर्वांना सस्ने जय महाराष्ट्र। सीमा भागातील सगळ्याच मराठी बांधवांना जय महाराष्ट्र। आपण सगळेजण जाणता आहातच की राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब सीमा भागातील सर्व 865 गावातील मराठी भाषिक बांधवांच्या पाठीशी सदैव उभे आहेत आणि याचाच एक भाग म्हणून सीमावर्ती भागातील जे सगळे आपले मराठी भाषिक बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना सुरू केली आहे। आज बेळगावमध्ये केली या सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये भेट देण्याचा योग आला। या ठिकाणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री प्रकाशजी मरकाळे साहेब, माजी महापौर मालोजी अष्टेकर साहेब, आपटेकर सर हे सगळेजण उपस्थित होते आणि काही रुग्णांच्या अनुषंगाने तक्रारी होत्या। त्या तक्रारींचं निवारण देखील आज लगेचच या ठिकाणी केली हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे। त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज या ठिकाणी हंडे पेशंट्सना देखील किडनी ट्रान्सप्लांटसाठी 2 लाख रुपयांचा अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं आहे। त्यासोबतच आणखी एक रुग्ण आहे कृष्णा पनाळकर या पेशंटच्या लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी देखील 2 लाख रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेलं आहे। तर या निमित्तानं महाराष्ट्राच्या या सीमावर्ती भागातील सर्व 865 गावातील मराठी भाषिक बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपल्या पंचक्रोशीमध्ये गावामध्ये कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचं आरोग्य संकट असेल, दुर्धर आजारांची शस्त्रक्रिया असेल तर आपण निसंकोचपणे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीशी संपर्क साधावा। मध्यवर्ती एकीकरण समितीच्या माध्यमातून एक शिफारस पत्र मुख्यमंत्री सहायता निधीला पाठवण्यात येतं की संबंधित हा रुग्ण हा या 865 गावातील आहे आणि याला शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे। तात्काळ शासकीय कामकाजाच्या एका आठवड्यामध्ये आपण हे अर्थसहाय्य या बेळगावमधील मग केली हॉस्पिटल असू दे, अरिहंत हॉस्पिटल असू दे या हॉस्पिटलमध्ये वितरित करतो। यासोबतच येणाऱ्या काळामध्ये काही अनेक हॉस्पिटल्स आहेत त्यांचे देखील अर्ज आता आमच्याकडे प्राप्त होत आहेत। त्याच्यामुळे सीमावर्ती भागातील बेळगावमधील जास्तीत जास्त रुग्णालय हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपण लवकरच अंगीकृत करून घेणार आहोत, जेणेकरून रुग्णांना त्यांच्या सोयीनुसारच्या हॉस्पिटलमध्ये लाभ घेता येईल। पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्रातील सर्वांच्यासाठीच म्हणजे अगदी आपली माता माऊली जेव्हा प्रसूती होते त्यावेळी प्रसूती झाल्यानंतर अनेक वेळेला बाळाचं वजन लहान असतं 500-700 ग्रॅम। त्या अशा बाळांच्यासाठी काचेच्या पेटीमध्ये व्यवस्था केली जाते, NICU ज्याला म्हणतो, अशांना देखील आपण मदत करत आहोत। लहान मुलं असतील ज्यांना हृदयाला छिद्र आहे अशांना देखील आपण मदत करत आहोत। वयस्कर जी मंडळी आहेत वृद्धत्वाकडे झुकलेली त्यांना नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंटसाठी आपण मदत करत आहोत। कॅन्सरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांच्यासाठी मदत आहे, केमोथेरपीसाठी मदत आहे, रेडिएशनसाठी मदत आहे, डायलिसिससाठी मदत आहे, बर्न पेशंट म्हणजे भाजलेल्या रुग्णांच्यासाठी आपण मदत करतो आहे। अपघातग्रस्त एखादा दुचाकीस्वार असेल त्याला आपण मदत करतो आहे आणि कुठलाही प्रकारचा हृदयविकार मग अँजिओप्लास्टी असेल, बायपास सर्जरी असेल, वॉल रिप्लेसमेंट असेल, सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रियांच्यासाठी या ठिकाणी मदत होते। ब्रेन हॅमरेज असेल, मेंदूविकार कुठला असेल तर त्याच्यासाठी देखील मदत होते आणि सर्व प्रकारचे ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, लंग ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट सर्व प्रकारच्या ट्रान्सप्लांटसाठी देखील आपण या योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करत आहोत। आणि म्हणून या निमित्तानं विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत सीमावर्ती भागातील मराठी भाषिक बांधवांपर्यंत आपण ही योजना पोहोचवा, जेणेकरून आपल्या भागातील एकही गरजू रुग्ण हा पैशाअभावी त्या ठिकाणी वंचित राहणार नाही, शस्त्रक्रियेपासून एखाद्या उपचारापासून वंचित राहणार नाही। आणि ही योजना पूर्णतः निःशुल्क आहे, कुठल्याही पद्धतीचं शुल्क या योजनेसाठी आकारलं जात नाही। अगदी हॉस्पिटल एम्पॅनलमेंट देखील प्रक्रिया ही निःशुल्क आहे, याची देखील सर्वांनी नोंद घ्यावी। आपण हे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आता मुंबईत मंत्रालयात येण्याची आवश्यकता नाही, आपण थेट आपटेकरजींना, प्रकाश मरकाळे सरांना, मालोजी अष्टेकर सरांना संपर्क साधू शकता। ईमेलद्वारा आपण मुख्यमंत्री सहायता निधीला अर्ज करायचा आहे आणि अर्थसहाय्य मिळवायचं आहे। याच्यासाठीचा टोल फ्री क्रमांक पण आहे 8650 567 567।
अतिशय सोपी प्रक्रिया आहे. आपण सर्वांनी आपापल्या भागातील रुग्णांना मदत मिळवून द्यावी आणि एका रुग्णदूताचं रुग्णसेवकाचं कार्य देखील एक रुग्णसेवा ही ईश्वर सेवा समजून करावं ही देखील विनंती या निमित्तानं मी करत आहे. धन्यवाद. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि अरिहंत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या काही नागरिकांची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, कोषाध्यक्ष प्रकाश मरगाळे, आरोग्य समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर, अनिल अमरोळे, मजूकर व अर्जदारांचे नातेवाईक उपस्थित होते. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव.